परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान. आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा. पाथर्डी तालुक्यातील मढी या ठिकाणी भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या शिवतेज विद्यालयात संस्थेच्या नवीन वर्षातील दिनदर्शिकेचं प्रकाशन मोठ्या उत्साहात पार पडलं. भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अशोक मुखेकर यांनी ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. तोच वारसा संस्थेचे सचिव वंदनाताई मुखेकर, अध्यक्ष डॉक्टर धनंजय मुखेकर यांनी पुढे सुरू ठेवला. याप्रसंगी वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा घाटशिरसचे सरपंच गणेश पालवे, माजी सरपंच भगवान मरकड, हरिचंद्र मरकड, बबन मरकड, विठ्ठल मरकड, अन्सर शेख, विष्णू मरकड, शिवतेज विद्यालयाचे समन्वयक बाळासाहेब मरकड, मुख्याध्यापक गौतम ढेकणे यांची उपस्थिती होती. नवीन वर्षाचं स्वागत व कॅलेंडरचं संस्था अंतर्गत कॅलेंडरचं अनावरण हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात शिवतेज माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मढी या शाळेमध्ये घेण्यात आला. खरोखर संस्थेने ह्या वर्षीपासून त्यांच्या संस्थेच्या आमच्या 10 शाळा असून या 10 शाळेमध्ये आज प्रत्येक शाळेमध्ये नवीन वर्षाचं स्वागत व कॅलेंडरचं अनावरण संस्थेने कार्यक्रम घेण्यास सांगितला. आणि उत्कृष्ट प्रकारे शिवतेज विद्यालयामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. आणि विद्यार्थ्यांनी आणि आज 100-150 पालक होते. ह्या पालकांनी एक संकल्प केला की खरोखर शाळेचे ज्या कॅलेंडरमध्ये जे विचार आहेत ते सुविचार आहेत ते प्रत्येक घराघरामध्ये जाण्याचं काम या संस्थेअंतर्गत भैरवनाथ शिक्षण क्रीडा व समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर धनंजय मुखेकर यांच्या मार्फत खरोखर आज मढीमध्ये प्रत्येक गावामध्ये कॅलेंडर गेलेलं आहे. खरोखर मी संस्थेचे व आमच्या सर्व स्टाफचे मी आभार मानतो की असाच एक संस्थेने चांगला उपक्रम, चांगले कार्यक्रम, नवीन वर्षाचं स्वागत आमच्या शाळेने उत्कृष्ट प्रकारे नियोजन केलं. प्रत्येक पालक या कार्यक्रमाला उपस्थित थांबला. आपलं जे शैक्षणिक वय, जे बालवय, या वयामध्ये जे आपल्याला प्रथमतः आपले आई वडील आहेत, हे प्रथमतः ते आपले गुरु आहेत. कारण त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टीचा अनुभव घेतलेला असतो. जरी ते शिक्षित असले, काही मुलांचे आई वडील शिक्षित असतात म्हणून त्यांना काही कळत नाही, त्यांचं काय ऐकायचं नाही असं मुळीच करायचं नाही. कारण ते त्यांच्या अनुभवाच्या ज्या गोष्टी असतात त्याचं ज्ञान त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये आलेलं असतं. आणि त्या दृष्टीने ते आपल्या मुलांना, कोणत्याच आई वडिलांना वाटत नाही आपला मुलगा छोटा राहावा, लहान राहावा, त्याचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी ते सदोदित प्रयत्न करीत असतात. आणि म्हणून जे आपले आई वडील जे आपल्याला मार्गदर्शन देत असतात ते प्रथमतः आपण त्यांचं ते मार्गदर्शन स्वीकारलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आपले जे गुरु असतात, गुरूंना आपला विद्यार्थी फार मोठा व्हावा, त्यानं आपलं नाव मोठं करावं, त्याचं भविष्य चांगलं व्हावं या दृष्टीने गुरुचे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रयत्न असतात. म्हणून जे आपले शिक्षक आपल्याला वर्गामध्ये किंवा इतर ठिकाणी जे मार्गदर्शन करत असतात ते आपण लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे व ते आपण ग्रहण केलं पाहिजे. आणि म्हणून हा काळ जो आहे आपला विद्यार्थी अवस्थेचा, त्यातला आपण 1 मिनिट सुद्धा वाया घातला नाही पाहिजे. आपण आज दिनदर्शिकेचं प्रकाशन करीत आहोत. म्हणजे गेलेली वेळ ही आपल्या आयुष्यातली गेलेली वेळ परत कधीच येणार नाही. जसा नदीचा प्रवाह असतो आणि आत्ताच्या नदीमध्ये पाणी आहे ते पुढं पुढं सरकत असतं आणि पाठीमागून दुसरं पाणी येत असतं. म्हणजे गेलेलं पाणी परत त्या ठिकाणी नसतं. तसं आज हा उद्या होत नसतो. आज गेला म्हणजे तो गेलाच. म्हणून आपण प्रत्येक क्षणाचा विचार करून आपला मौलिक वेळ अभ्यासामध्ये घालावा आणि आपण आपलं भविष्य उज्ज्वल घडवावं. आपल्याला कोणाकोणतरी प्रेरणा घ्यायची असते, ती प्रेरणा बाहेरच्या लोकांकडून घेण्यापेक्षा आपल्या तुझं आहे तुझं पाशी पण तुझा आगा चुकलास याप्रमाणे
आपल्या छत्रपतीकडे जर आपण पाहिलं तर छोट्याशा मावळ्याला हाताशी धरून त्या काळामध्ये आदिलशाही, निजामशाही असेल, औरंगजेब असतील, असं खूप मोठाले यांचं लाखोचं सैन्य घेऊन ते निघाले, तर लाखोचा ताफा घेऊन निघायचे. त्या काळामध्ये मुठभर मावळ्यांच्या जीवावरती खऱ्या अर्थानं आपल्या आईला शब्द दिला स्वराज्याची स्थापना करायची. ती स्थापना खऱ्या अर्थाने त्यांनी त्या काळामध्ये मॅनेजमेंट करून तयार केली. त्यांचं मॅनेजमेंटचं पुस्तक आपण वाचलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये असे आपल्यापाशी जे लोक होऊन गेले, साने गुरुजी असतील, यांचा खऱ्या अर्थानं आपण आदर्श घेणं खूप गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आपण सुरुवात करत असताना दरवर्षी नवीन वर्ष येत असताना जात असतं. नवीन वर्ष आपण नवीन काहीतरी संकल्पना घेत असतो आणि त्या संकल्पना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो, परंतु ते काही काळापुरत्या मर्यादित असतात. त्याच्यानंतर आपण परत त्याच्यामध्ये सातत्य ठेवत नाहीत. खऱ्या अर्थानं एलन मस्क नावाचा जो अमेरिकात एक शास्त्रज्ञ होऊन गेला, त्याचं शिक्षण पदवीपर्यंत झालेलं नसून तो अत्यंत कमी शिक्षण घेतलेला मनुष्य, त्याने टेस्ला नावाची कंपनी इलेक्ट्रिकमध्ये EV मोटरची लॉन्चिंग खऱ्या अर्थानं त्यांनी सुरू केली. त्याच्याकडे कोणत्या प्रकारचे पैसे नव्हते, परंतु त्यांनी कर्ज काढून त्या ठिकाणी आपलं सर्वस्व पणाला लावून त्या ठिकाणी ती कंपनी स्थापन केली. त्याच्यामध्ये जी बुद्धिमत्ता होती तिला खऱ्या अर्थानं वाव देण्याचं काम त्यांनी केलं. त्या ठिकाणी जी अमेरिकेची शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं व्यावसायिक शिक्षणाला खूप महत्त्व दिलं जातं. मुलामध्ये ज्या कला गुण आहेत त्यांना महत्त्व देण्याचं काम अमेरिकेमध्ये होतं. त्यांनी आत्ताच एरोस्पेस नावाची एक सॅटेलाईट मोहीम राबवली होती. म्हणजे सॅटेलाईट वरती पाठवून उपग्रहामध्ये आपलं लॉन्चिंग करून परत 50 मागे घेणं हे शक्य नव्हतं. पण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भौतिकशास्त्रामध्ये सांगितलं जातं गुरुत्वाकर्षणामध्ये गेल्यानंतर परत ती वस्तू मागे येऊ शकत नाही, परंतु त्यांनी खूप मेहनतीच्या जोरावरती आणि कल्पकतेवरती खऱ्या अर्थानं परत त्याच्या परत त्या म्हणजे ज्या ठिकाणी लॉन्च केलं त्या ठिकाणी परत स्थापन करण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं घेण्यासाठी खूप मोठं असतं. या भागाला खऱ्या अर्थानं शाळेची खूप गरज होती. ती गरज पूर्ण करण्याचं काम सुशिक्षित महाविद्यालय करत आहे. त्यामध्ये शिक्षक असतील, सर्व विद्यार्थी असतील, खऱ्या अर्थानं त्या शाळेचं जे महत्त्व आहे ते खऱ्या अर्थानं खूप मी पाहत होतो. शाळा खूप छोट्याशा अडचणीतून कितीतरी अडचणीतून आज खऱ्या अर्थानं पुढे जात आहे. त्याच्यामध्ये मरकट सर असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, गावचे सरपंच बाबांना मरकट साहेब असतील, त्यांनी जे काम केलंय अतिशय वाखाणण्याजोगं असं काम आहे. कारण की शाळेतील मुलांना खऱ्या अर्थानं शिक्षणाची सोय आपल्या गावामध्ये भागामध्ये व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केलेत. त्या ठिकाणी आमच्या गावामधला एक विषय होता, शाळेला कॉम्प्युटरची सिस्टीम नव्हती. मी LNT कंपनीचं CSR फंडातून शाळेला कॉम्प्युटर घेतलेत. त्या ठिकाणी 2 KVचे तिन्ही शाळेला आम्ही आता सौर ऊर्जा प्रकल्प घेतलेत. त्या कंपनीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मी सरांना बी त्या कंपनीच्या अधिकाऱ्याबरोबर ओळख करून होतो, कारण की त्यांच्यातून घेण्यासारखं खूप आहे. LNTच्या माध्यमातून आम्ही आमच्या गावामध्ये 70 ते 80 बंधाऱ्याचं खोलीकरण केले, CLBS केले, गॅबिंग केले. ते देखील आपल्याला करता येतील. ते शाळेसाठी खूप मोठा निधी देत असतात. त्यांची देखील शाळेला भेट देण्याचं काम मी भविष्यामध्ये करतो. जे काही सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही सरांच्या मागे ठाम राहू. त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला बोलून आमचा सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं माझ्या कुटुंबातर्फे आमच्या सर्व समस्त ग्रामस्थ घाटशिरस देवस्थान समिती घाटशिरसतर्फे आभार व्यक्त करतो आणि सर्वांना आपल्या भावी वाटचालीस आणि पुढच्या आयुष्याला शुभेच्छा देऊन थांबतो. भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या एकूण 10 शाळा, विद्यालय आणि महाविद्यालयात एकाच वेळी दिनदर्शिकेचं प्रकाशन बुधवारी केलं गेलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दशरथ मरकड यांनी करून सर्वांचे आभार गौतम ढेकणे यांनी मानले. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753.